भक्तीचे ते वर्म जयाची हाती तया घरी शांती क्षमा दया अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी नवजता दुरीद वडिता तेथे दुष्टगुण न मिळे निशेष चैतन्याचा वास झाला माझी अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी नवजता दुरीद वडिता संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ तुटली हळहळ त्रिगुणाची अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी नवजता दुरीद वडिता तुका म्हणे त्याचा देव सर्व भार तुका म्हणे त्याचा देव सर्व भार चालवी कामार होऊन या अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी नवजता दुरीद वडिता विठोबा अनवरत आनंदी वर्षिते पांडुरंगा करू प्रथम नमन दशरे चरण संतांचिया त्यांचे कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाराम सांप्रदाय करू पांडुरंगाला प्रणाम करू आपली समोर असणारी देवता देवतेला प्रणाम करू ज्यांच्या निमित्त सेवा आहे त्या मातुश्रींना प्रणाम करू जमलेले सर्व भाविक भक्त ज्ञानानं वयानं खोर असणारी मंडळी सेवाधारी मंडळी आपणा सर्वांना प्रणाम करू पंचातीर्थरूपी सेवेला प्रारंभ करायचा आहे. सरासरी आपण जमिनीला धरायची वैशाख शुद्ध चतुर्थी आणि पाऊस जमिनीला धरूनच आपण यायचं म्हणजे पळापळ होत नाही आपली. पाऊस हा येणारच कीर्तन हे होणारच लाईट राहिली काय विचार करायचा. एक महिना आज पाऊस पडल उद्यापासून आम्ही आमच्या घरी बसलोय. मी आमच्या घरी काल परवा सांगितलं चतुर्थीला पाऊस आहे. ते म्हणले तुम्ही काय देव आहात काय मला माहिती. बरोबर आज पाऊस आशीर्वाद आहे. भाद्रपद महिन्यापासून पाऊस नाही. किती दिवस शिमग्याच्या महिन्यामध्ये पडत होता, मकर संक्रांतला पडायचा, माघ वारला पडायचा, गुलाल धुवून जाय पडायचं लोक म्हणायचे. कधीच नाही आज आलं. असो जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामधून ज्याला भक्तीचं वर्म सापडलेलं आहे त्याच्या घरी घरी हा शब्द दोन्ही बाजूला लागू होतो. हेही घर आहे याही घरी आणि आपल्याला आश्रम धर्माप्रमाणे घर आहे. गृहस्थाश्रमी पुरुष त्याही घरी शांती क्षमा दया त्यालाच भक्तीचं वर्म सापडलेलं आहे. ज्याला वर्म सापडलं त्याच्या दारामध्ये अष्टमहासिद्धी येऊ का म्हणून विचारतात, नको म्हणून सांगितलं. जा निघून जायला तयार नाही. नवजता दुरी दवडीता असा व्यवहार आहे. येथे दुष्ट गुण न मिळे निशेष. काही ठिकाणी सत्व गुण न मिळे विशेष. दोन्ही बाजून आहे ना.
जिथं दुष्टगुण नाही तिथं आत हरी बाहेर हरी हरिणी मुझ कोंडिली चैतन्याचा वास झाला माझ. असा जर व्यवहार असेल तर चित्त कसं असणार मग? संतुष्ट हे चित्त लाभ झाल्यावर तर नव सदा सर्व का. बरे झाले देवा निघाले दिवाळे हे लाभ झाल्यावरच बोलणं आहे का सगळं निघून गेल्यावरच बोलणं आहे? सदा सर्व काळ म्हटलं. जी काय हळहळ होती निघून गेली. ज्यांना आपल्या ऐहिक जीवनामध्ये ही सगळी पथ्ये पाळलेली आहेत तुका म्हणे त्याचा देव सर्व भार चालवी कामार होऊन या. एकंदर त्या अभंगाचा थोडक्यात भाव आहे. आपण जमल तेवढं चिंतन करायचं जे विचार करायचे. तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंदी स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल. आज पर्वणी आहे. मला हे कधी वाटलं नाही की आईंच्या पुण्यतिथीला हे प्रकाशन होईल असं. योगायोगला विचारसागरामध्ये एखादं कार्य होण्यासाठी 9 कारण सांगितलेली आहे. एक जर त्यातलं कारण नसेल तर कार्य होत नाही. पहिल्यांदा ईश्वर देव पाहिजे त्या कार्यामध्ये. ईश्वरी इच्छा देवाची इच्छा पाहिजे हे व्हायला पाहिजे. ईश्वर प्रयत्न त्यासाठी ईश्वराचा प्रयत्न पाहिजे. म्हणजे ईश्वर इच्छा अजून ईश्वर प्रयत्न त्याला पुढं त्याने म्हणजे देश काल आद्रष्ट आणि 2 पुढं सांगितले. एक प्राग भाव आणि प्रतिबंधक भाव सगळी मिळून जर आपण बघितले किती झालेत? 9. एक जर कयातलं नसेल तर कार्य पूर्ण होत नाही. ती आज 9 कारणं जुळून आली. एका महात्म्याच्या हस्ते प्रकाशन झालं. आज्ञे जीवांना नाट म्हणजे हे काही कळत जाईल. आपल्याकडं आमचे ही बिद्रीची गुरुजी लोक आले. त्यांच्यामध्ये रणजित म्हणून आहे. तुमचा दोस्तच आहे गुरुजी ते बापू महाराज मिस्त्री. परवा मला म्हटले ते गुरुजी म्हटले बापू तुझी उंची वाढली नाही की रे असं गुरुजी म्हटले. ते आलेत लोक. तर तिथे एक आमचा रणजित म्हणून मुलगा आहे. नाट प्रकरण पूर्ण पाठ आहे. 61 अभंग. म्हणजे तो भागवत आम्ही गुरुजी चालू केला आहे बिद्रीवरती. 7व्या 8व्या अध्यायाला तत्व आलेला आहे. तर तो अधूनमधून त्या चिंतनात नाटाची प्रकरण सांगतो म्हणजे प्रमाण सांगतो. तुला कसं काय तर मला पाठ आहे असं असणार एक आपल्या गाथ्यामधलं चिंतन आहे. आज त्याला वाच्यापासून ते प्रकाशन झालं आहे. साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये. अलीकडे तर मगापासून बरेच वक्त्यांनी वर्णन केलं आणि ती खरी गोष्ट आहे. गुरूंच्या छायेखाली आम्ही सगळीजण नवरात सकट सगळे आम्ही एक तासभर का असं ना उभं राहू शकलो. गुरुजीने कधी आम्हाला तू असा सांगतोस रे आणि तुला काय कळतंय रे. कधी नवरात तुला म्हटलं नाहीत नाही. मला तरी म्हटलं नाही तुला सांगायला नाही म्हटले. नंतर सांगतील कधी हे चुकलंय तुझं हे असं नको असं. पण उभारल्यानंतर कधी बोलले नाहीत. उभारल्यानंतर बोलणारा तो द्वेष असतो. ऐकून घेऊन नंतर बाबा तुझं इथे चुकले म्हणून सांगणार त्याला सद्गुरू म्हणा. हे त्यातले काही टिप्स आहेत. म्हणून ते खरोखर आम्हाला ते प्रेरणादायी आहे. अजून काही शब्द आहेत मराठी भाषेमध्ये. विचारसागरामध्ये काही शब्द आहेत. जपा कुसुम न्याय मराठी शब्द आहेत. चंबुग्रीवान मराठी काय कळतं सांग. असे शब्द काय आहेत. त्या शब्दांचा सार्थ प्रकाशनामध्ये उलगडा होतो. म्हणून सार्थ प्रकाशन आपल्याकडे पाहिजे. आणि बहुधा मी सगळी वाङ्मय बघितलं पण नाट प्रकरण अजून कोणी प्रकाशन केलेलं नाही. बाकीचं हरिपाठ केले प्रसादान केलं ज्ञानेश्वरी झाली सगळं. पर हे नाट प्रकरण प्रकाशन झालेलं नाही. आणि तो संकल्प आज आईंच्या प्रथम जे होत्या पुण्यस्मरणनिमित्त तो झालेला आहे. तात्पर्य या अभंगातून त्यांनी असं वर्णन केलं आहे. पहिला शब्द आहे भक्ती. अनेक प्रकारची भक्ती आहे. आपल्याकडे एक ग्रंथ मिळतो बघा नवविधा भक्ती नारद सूत्र. नारद भक्ती सूत्र. त्यामध्ये श्रवण भक्ती सांगितली, कीर्तन भक्ती सांगितली, अजून अर्चन सांगितली, वंदन सांगितली, सख्य सांगितली, दास्य सांगितली, आत्मनिवेदन सांगितली. एक 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 भक्ती करून त्या भक्तांचा उद्धार झालेला आहे. त्यातली 1 नंबरची भक्ती कोणती असेल? श्रवण भक्ती आहे. ती अर्जुनाच्या नातवानं केलेली आहे. कोण आहे? परीक्षित. भागवताच्या पहिल्या अध्यायामध्ये याचं चिंतन आहे. पण तो राजकुमार होता. शिकारला गेला होता. दूर अरण्यात गेला. त्याला तहान लागली. पाणी कुठे मिळालं नाही. तो पाण्यासाठी एका ऋषींच्या आश्रमामध्ये गेला. ते ऋषी ध्यानस्थ बसले होते समाधी लावून. मी राजकुमार आहे हा ऋषी मला पाणी का देत नाही म्हणून त्यांची थट्टा केली. म्हणून कुणीही परमार्थामध्ये कुणाची थट्टा करू नये. ते पूर्वी सोंगी भारुडं होतं. ते मगाशी आमच्या गावचे महाराज आले ते सोंगाड्या होते पुढच्या कडेला सोंगी भजन करायला. सोंग चांगली काढायचे ते
आणि ते मग सोंग काढत अशी थटा लागल बटा असं ते म्हणाले. थट्टेपासून कोण म्हणजे पुन्हा पुन्हा थट्टेने बाधा केला आणि थट्टेतून चुकले चौघे जण, ते एक प्रमाण होतं. शुक, कार्तिक, भीष्म, चौथा हनुमान, त्याला नाही बटा अशी थट्टा म्हणायची. त्या ऋषींची थट्टा केली त्यानं. काय केलं? मेला सर पोचला ऋषींच्या गळ्यामध्ये टाकला आणि निघून गेला. तो निघून जायला परीक्षितांचा मुलगा आला ऋषींचा. ऋषी म्हटलं की पहिला शाप आणि संत म्हटले की आशीर्वाद. माझ्या वडिलांची अशी अवस्था करणारा 7 दिवसांमध्ये सर्पदंशाने मृत्यू पावला. लगेच परीक्षितला बातमी कळली. कुठंतरी टेका म्हणून पाहिजे ना, त्याला सद्गुरू असं म्हणतात. नवनाथ चांगलं ऐकायचं. कोणतरी पाहिजे आपल्या पाठीमागे. धेटाई म्हणून असतं. मी येता येता गाडीतून एक गोष्ट सांगितली या लोकांना. एक मारुतीचा भक्त होता. कुणाचं नाव घेत नव्हता, फक्त मारुती. त्याची गाडी चिखलात रुतली. मारुती, मी पांडुरंगाला बोलणार नाही, शंकराला बोलणार नाही, महादेवाला बोलणार, कुणाला बोलणार नाही, तुझी भक्ती करतो. तू पहिला ही माझी गाडी काढ. मारुतीराय आले, पाठीमाग उभं राहिले. काय झाले भक्ता? काही नाही, गाडी रुतली आहे. तू बैला हाक म्हटले, मी ढकलतो पाठीमाग. काहीही केलं नाही मारुतीने. त्याने बैला हाकली, गाडी निघाली. म्हणजे पाठीमाग कोणतरी असा पाहिजे. त्याला सद्गुरू असं म्हटलेलं आहे. तुमच्या आमच्या पाठीमाग गुरुजी आहेत ना, द्यायचं नाही, धेटाईने सांगायचं. थांब नाही, काही चोरी नाही कोणाची केली ना मला, फक्त आचरण ठेवून सांगायचं बस. आता तसं ते चिंतन बघितलं तर शुकाचार्यांना शरण गेले. ते शुकाचार्य म्हटले, परीक्षिती तुका म्हणे ब्रह्मलिखा न चुके ब्रह्मादिका. मग काय करायचं गुरुजी? काही नाही म्हटले, आता मरण हे चुकणार नाही. शाप कधी दिलाय? 7 दिवसामध्ये. 7 दिवस सोडायचे नाही. राजकुमार होता. एक खांबी मंदिर निर्माण केलं, सभोवती पहारा निर्माण केला, कुठून तरी सर्प येईल. आणि त्या एक खांबी मंदिरामध्ये तलावामध्ये हे दोघं होते. 7 दिवस झाले. सर्पांचा राजा तक्षक एका फळामधून आळी होऊन आला. याचा घाटा फोडला. पण त्याच्या अगोदर या कानाने शास्त्र ऐकल्यामुळं जन्म नाही याने. मंत्रीची वैरी मरे तरी वाया का बांधावी कटारे, रोग जाय दूध साखर तरी निंब का पियावा, तैसा मनाचा मारू न करिता इंद्रियाशी दुःख न देता मोक्ष असे आहेता. श्रवणाची माझी म्हणजे श्रवणामध्ये मोक्ष आहे. ही एक भक्ती आहे, श्रवण भक्ती आहे. कीर्तन भक्ती कुणी केली आहे? प्रल्हाद. अजून पुढे भक्त्या बऱ्याच आहेत. अर्चन आहे, वंदन आहे, सख्य आहे, दास्य आहे, आत्मनिवेदन बळीने केलेले आहे, सख्य अर्जुनानं, दास्य हनुमंत आहे. ह्या सगळ्या जरी भक्ती असल्या तरी तुकोबाराय भक्ती सांगतात. हीच थोर भक्ती, हीच थोर भक्ती, आवराचे देवा, आवराचे देवा, आवराचे देवा. संकल्पावी माया शब्दाचा अर्थ प्रेम असा आहे. माया शब्द अनेक ठिकाणी आलेला आहे. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरथया, म्हणजे हे आदिपुरुषाची. तिथं माया शब्दाचा अर्थ प्रकृती असा आहे आणि इथं माया शब्दाचा अर्थ प्रेम असा आहे. वैष्णव मनोजया अवघी संसारावर नवा देवावरी, म्हणजे सगळं प्रेम त्याचं देवावरती आहे, त्याला वैष्णव म्हटलं. इथं सुद्धा असं वर्णन केलं आहे, सगळ्यांच्यावर प्रेम काढून ज्यानं देवावर प्रेम घातलं आहे हीच थोर म्हटलं. त्याला थोर भक्ती असं म्हटलं. आणि असं घडल्याशिवाय परमार्थामध्ये तग लागत नाही महाराज. थोर भक्ती त्याला म्हटलं आहे. ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ते असो द्यावे समाधान, म्हणून त्याला भक्ती शब्द वापरला आहे. भक्तीचे ते पुढं वर्म शब्द आहे. वर्म कशाला म्हणायचं? वर्म ते एक आहे दृढ धरावा भावा. काय काय पुढं वर्णन केलं? जाणीव नागवन लागोनी दितो पाव, तुका म्हणे संत्याची मागे केला उपाव. मध्ये एक प्रमाण अजून आहे. म्हणजे वर्म याला तरी म्हटलं आहे, दृढ भाव सांगितलं आहे. परमार्थामध्ये भावाला फार मोठं एक महत्व आहे. एक प्रमाण आहे बघा गाथ्यामध्ये. बालपणीचा मित्र होता भगवान कृष्णाचा. त्याला काहीतरी त्याने एक दिलं, म्हणजे सोन्याची नगरी. काय बघून दिलं हो? तिथं वर्णन केलं. शुद्ध भाव देखोनिया, सुदामा देखोनिया नाही म्हटलं, त्याचा भाव बघितला. गाव सोन्याचा दिदला, तसं वर्मते एका हे दृढ धरावा भाव. भाव दृढ पाहिजे, संशय रहित, डळमळून नाही महाराज. आम्ही अजून डळमळतो परमार्थामध्ये. ज्याने डळमळले नाही त्यांचं प्रकाशन झालं आहे. भरपूर वर्णन केले मगापासून. त्या सगळ्याला तुम्ही आम्ही साक्षी आहोत. मी परवा होनोळीमध्ये सांगितलं होतं,
प्रतिकुलात ज्यांनी परमार्थ टिकवला तो महात्मा आहे. अनुकुलात कुणी टिकवलं हो? सगळं आहे. आणि मग रामकृष्ण हरी प्रतिकुलात टिकला पाहिजे. ज्यांच्या जीवनामध्ये एवढ्या प्रतिकूल घटना घडल्या, भजन सोडलं नाही महाराज. कारण आज ते नावारूपाला आलं ना, नटाच्या रूपानं. दीर्घकाळ परमार्थ टिकायला पाहिजे. ही पदं वापरलीत ना, तुका म्हणे नको वरपंग देवा, घेई माझी सेवा भाव शुद्ध. तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य. तुका म्हणे नाही निरिसला देह, तो वरी अवघे. असं देहावर तादात्म्य असेल तर होत नाही व्यवहार तो. म्हणून त्यांनी वर्णन केलं आहे, भक्तीचे ते वर्म ज्याच्या हाती, तया घरी शांती क्षमा दया. 3 गोष्टी सांगितल्या. एक तर शांती पाहिजे, क्षमा पाहिजे, दया पाहिजे. आणि कुठं पाहिजे? घरी पाहिजे. आता घरी हा शब्द कसा आहे बघा. तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम. तिथंही ह्या 3 गोष्टी पाहिजे. अंतःकरणात जर दया, शांती, क्षमा नसल तर कसं काय नाट प्रकरण होईल हो? परवा मी ते कुंभारांच्या पुनीतलं कीर्तन होतं. एक तिकडं 3 आणि इकडं 2 माणसं बसली ती. मी म्हटलं तुम्ही सगळे कुणाचे? तर म्हणले आम्ही कुंभाराचे. मग त्यांना एक प्रमाण सांगितलं, कुंभाराच्या कल्याणा संतांच्या विभूती. अरे जगाचे ना, काय वाईट संप्रदायात प्रथा आहे. त्या धोनेवाडला एक मंदिर बांधले रोहिदास चर्मकाराचं. मंदिराचा वर्धापनला कीर्तनला गेलो, 3 माणसं. म्हणजे बाकीचे कुठं आहे? 2 दंड्या पायीवारे आषाढला आहेत, माघवारला आहेत. मी त्या साक्षी आहे ना. नाही म्हणजे तिकडं कोणी येत नाही. त्यांना काय वाटतं हृदयासांचं त्यांच्यासाठीच आवता. असं नाही ना महाराज. जगाच्या कल्याणा म्हटलं, जगाच्या कल्याण त्यासाठी इथं हे दया क्षमा शांती राहावी लागते महाराज. इथं असावी लागते ना ती. बाह्यांगानं काही उपयोग नाही, अंतरंगात पाहिजे ते महाराज. म्हणून जिथं भगवान परमात्मा पण साठवतो त्या ठिकाणी कोण कोण आहेत बघा. कामेश क्रोधेश रजोगुणासा मुद्भवा, महाशनो महापापमा विद्ये नमी ह वैरिनम. वस्ती चैतन्याचे शेजारी ज्ञानाचे एकाहारी, हे महामारी आवर्तीना. यांना घालवलं तरी हे नांदतात महाराज, नांदत नाहीत ते. म्हणजे हे एक घर आहे. याला घर म्हटलं. सर्वा घटी राम देहादेही एक. तिथं शांती, क्षमा आणि दया. हे साखरे महाराजांचं एक उदाहरण आहे. आळंदीमध्ये इंद्रायणीच्या काठावरती घाटाचं काम बांधायचं चालू होतं. आणि ती एक कमिटी केली होती. आणि त्या कमिटीचे अध्यक्ष महाराज होते. महाराज म्हटले योगायोगानं आपल्याकडं अध्यक्षपद आलेलं आहे. असा दगड त्या घाटाला वापरायचा की मे महिन्यामध्ये दुपारी 12 वाजता माझा वारकरी बिगर चप्पल घालता जरी चालला तर तो दगड ते तापता कामा नये. दगड शोधायला 2 वर्षे गेली. कमिटीतले सगळे म्हटले हा महाराज का या जन्मामध्ये हा घाट बांधून पुरा करत नाही. महाराजांच्या कानावर बातमी सुद्धा गेली. महाराज म्हटले काय करतात ते निंदा करू द्या, आपल्याकडे आले ना काम चांगलं करायचं. सुंदर काम झालं. आणि कमिटीतले लोक भेटायसाठी गेले. महाराज तुम्ही जे काम केलं चांगलं, पण ते काम करताना तुमची आम्ही निंदा केली, आम्हाला क्षमा करा. महाराज म्हटले तुम्ही ज्या क्षणी निंदा केली त्या क्षणी क्षमा केली, निघून जा म्हणून सांगितलं. तुमची निंदा जरी स्वीकार नाही, क्षमेचा संबंध येत नाही ना. आमचं कसं होतं, आमचं काय बोलतात हो, इथून सुरुवात होती. तर तुझं काय कशाला बोललं कोण? एवढी क्षमा पाहिजे आपल्याकडं. आणि ती इथं पाहिजे. त्या घरी शांती पाहिजे ना महाराज आपल्याकडं. तुम्ही नाथांचं चरित्र काढून बघा, केवढी शांती होती. सगळे श्रीमंत संत तुमच्याकडे बघायचे. सगळ्या संतांच्या लक्ष्मीची आवकृपा, नाथांच्या लक्ष्मीची कृपा होती. पण शांती कुडी शांतीभंग पावायला पैजा लावल्या होत्या. नाही जमलं कुणाला. छोटा दृष्टांत आहे. एक मनुष्य गेला, लोकांनी सांगितलं नाथांना राग आणून दाखव, शांतीभंग पावली पाहिजे. पैज लावली, तुला पैज मिळून जाईल. नाना तऱ्हेने प्रयत्न केले, शांतीभंग पावायला. शांतीब्रह्म नावच आहे ना महाराज. शेवटी त्यांनी डोळ्यात पाणी भरलं. नाथ महाराज म्हणले का रडतोस सांग. तुमची शांती भंग पावली असते तर मला पैज मिळणार होती. अगोदर सांगायचं नाही. मी खोटी शांती भंग पावलीस तुझ्यासाठी केलं असतं म्हणले त्याने. बरं ते असं कर म्हटले, तू बाहेर जा, ते लोक बाहेर बसलेत ना पैज द्यायला, मी येतो आणि तुझ्यावर असा रागानं डोळं लाल करतो, म्हणजे माझी शांती भंग पावती, तुला पैज मिळून जाईल. त्याला पुढं घालवला. नंतर नाथ महाराज आले. अरे मूर्ख आहेस का तू, तुला कळत नाही का म्हणले त्याने. आणि डोळा असं लाल केलं. त्या लोकांना सांगितलं बघा माझी शांती भंग पावली, त्याला पैज द्या. ते म्हणले तुमची जी शांती आहे ती खरी भंग नाही पावलेली, खोटी पावली आहे. म्हणजे खोटी सुद्धा भंग पावत नाही शांती. त्यांच्या घरामध्ये 12 वर्षे कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भाव निळा वंदी त्याचे पाय, असं वर्णन त्यांचं केलेलं आहे. मग त्यांच्या घरामध्ये शांती आहे, क्षमा आहे, दया आहे. दया आहे,
कृष्णमूर्ती सावळी सतत कृष्णमूर्ती सावरली सावरली कृष्णमूर्ती सावरली. नाट प्रकरणातलं आहे काय? नाट प्रकरणातलं आहे काय? नाही म्हणतोय त्याला माहिती नाही गुरुजी. नातातलं नाही कारण म्हणून तू रिकाम झाला तर त्यालाही माहिती नाही आहे का नाही ते असू देत. त्यात शांती क्षमा दया ही पदं आलेली आहेत ना. असे कितीतरी अभंग आहेत महाराज आपल्या दृष्टी काढून जात नाही ते. दया हे प्रकरण चाललं आहे आपलं. ज्ञानोबाने असं वर्णन केलं आहे महात्म्याचा सगळ्यात मोठा जर गुण कोणता असेल दया. आता दया ते ऐशी पूर्ण चंद्रिका जैशी तैसे दुःखितांचे शिनने हिरतास कनवपणे उत्तम अधमनेनी विवंचोगा दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी. त्याच्या अंतकरणामध्ये दया नांदते आहे. दया घरी शांती क्षमा दया असं वर्णन त्यांनी केलं आहे. दयेविषयी एक महाभारतामध्ये उदाहरण आहे बघा. सगळे आचार्य कौरवांच्या बाजूला भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य. त्यापैकी द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा तो पांडव सेनेमध्ये घुसून द्रौपदीची 5 मुलं झोपेत मारली पळून गेला. द्रौपदी दुःखी झाली. भीम अर्जुन आले हा काय प्रकार आहे? द्रौपदी का दुःखी आहे? 5 मुलं मारली. कुणी मारली? अश्वत्थाम्यानं. हे लगेच गेले पांडव सेनेमध्ये त्याला पकडला तिथंच मारणार. पण दोघांनी विचार केला तिच्या समोर मारूया. कुणाच्या? द्रौपदीच्या. ती सांगील त्याला शिक्षा करायची. द्रौपदी हाच तो अश्वत्थामा तुझी 5 मुलं यानं मारली तू सांग आम्ही शिक्षा करतो. द्रौपदीने त्याला निहाळलं आणि ती मनीमानशी विचार करते यानं माझी 5 मुलं मारली त्या दुःखानं मी दुःखी आहे. त्या मुलांची मी कोण आहे? आई आहे. आता हे दोघं याला काय करणार? मारणार. मी याला कोणतरी आई आहे का नाही? अखिल विश्वामध्ये मुलं निघून गेली मी आई दुःख भोगते आहे. हे कुठल्याही आईच्या वाट्याला दुःख येऊ नये त्याचं नाव दया. आम्ही काय केलं असतं आमची 5 झाली त्यांची 10 झाली ही दया कसली फार? ही दया नाही ना. तिने एक वर्णन केलं आहे बघा. साधू संत माय बाप एकदा चुकीच झालं की चुकीचं होतंय. दत्ता आणि ती राजेश्री या दोघांनी मिळून ते तपासले. माहिती असले 10 वेळा तपासले ते लिहून नाट प्रकरण काना मात्रा वेलांट. प्रकाशकावर जबाबदारी फार मोठी. हो कुणी भेटलं नाही आपलं देह दिला देवे भजे भोजन गोमाटा म्हटलं तर. म्हणून साधू संत मायबाप नव्हे तुम्ही संत मायबाप. तुम्ही संत मायबाप एवढा उपकार करा न्यामज तेथवरी दाखवा दिनांचा सोयरा. ज्यांच्याकडं सागरा एवढी दया आहे त्याने त्यांना म्हटलं आहे शांती क्षमा दया. आता इथला हा व्यवहार झाला. जे आश्रमात मान घर आहे तिथे हे व्यवहार पाहिजे ना मला. एकूण 4 आश्रम आहेत. गुरुजींनी सांगितलेला 5वा आश्रम वृद्धाश्रम. ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थान. सगळ्यात अवघड कोणता आश्रम असेल? गृहस्थ आश्रम. वृद्धाश्रम नाही त्यात. ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थानी आणि वृद्धाश्रम कुठला 5वा काढला असतो. अवघड असेल तर गृहस्थ आश्रम आहे. त्याला एकूण 4 देव आहेत. आचार्य देवो भव अतिथी देवो भव मातृदेवो भव पितृदेवो भव. 4 देव यांचा आशीर्वाद पाहिजे. नाहीचा आशीर्वाद आहे म्हणून घडले सगळं महाराज. मी काय अगोदर मला बघायला मिळालं नाही आहे. पण एकदा आलो होतो मी भिकाजी किल्लेदारांच्या बरोबर. गुरुजी नव्हते इथं. तुम्ही नाही म्हणलं तिथनंच ते भिकाजी किल्लेदार मागं परतले. लगेच सांगितलं खाल्याशिवाय इथनं जायचं नाही म्हणून आईनं. नाही नाही ते भिकाजी किल्लेदारांची मोठी गडबड. टाईम म्हणजे टाईम गुरुजींना माहिती आहे. जाऊन चालणार नाही. काहीतरी खायला पाहिजे. काय खायला? लगेच कणसं उकडून आणली त्याला ते खरडा लावला आणि ते बसून आम्ही खाली मग गेलो. हे शांती क्षमा असल्याशिवाय कसं घडलं? महाराज सांगतोय घरातनं. एकानं विचारलं महाराज आहेत काय? महाराज म्हणतोय महाराज घरात नाही. तोच सांगतोय महाराज. ही शांती क्षमा कसली महाराज? सांभाळलं ते महाराज. सगळ्यात अवघड हे 4 देव आहेत. आचार्य अतिथी मातृ पितृ. माता पिता देव गुरु ऐसा ज्याचा एक विचारो धन्य धन्य तयाचे शरीर नर नोहे तो ईश्वर. 4ही दैवते समान मानी शरण एका जनार्दनी आश्रमी पुरुषाचं. आणि त्याला सांगितलं आहे जोडून या धन. व्यवहार कसा ते पुढचं पुढं बघायचं. कारण सगळी प्रमाणं उलटी आहेत. तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण
धन मिळवणी कोटी सवे नयरे लंगोटी द्रव्याची मागे कळी काळाचा लाग तुका म्हणे संग खोटा त्याचा तुका म्हणे संपदा दयाची एवढी सांगा ती कवडी गेली नाही पण इथं म्हटलं जोडून या धन हा फक्त अभंग गृहस्थ आश्रम पुरुषासाठी आहे आणि तो कशासाठी जोडा म्हणून सांगितलं बाकीचे 3 आश्रम त्याच्यावरती अवलंबून आहे संन्यासी असेल ब्रह्मचर्य असेल वानप्रस्थी असेल भिक्षांदेही म्हणून कुठं जायचं त्यांना त्याच्याकडं म्हणून अतिथी आचार्य मातृ पितृ म्हणून ते आमचे बोळायकर गुरु सांगायचे आपल्या घरामध्ये देवाचे फोटो असावे एखादा तिकडं बघून पितृ म्हणजे भक्त निर्माण होईल आपल्या घरामध्ये आई वडिलांचे फोटो असावेत एखादा मुलगा पितृभक्त निर्माण होईल आपल्या घरामध्ये संतांचे फोटो असावेत एखादा संत निर्माण होईल आपल्या घरात नटनटीचे फोटो असावेत म्हणजे गुरुजी म्हणायचे नरकाला जायला लागेल म्हणायचे असं सांगायचे म्हणून आपलं हे आश्रमी पुरुषाचे लक्षण आहेत महाराज प्रशस्त असा व्यवहार आपल्या घरामध्ये असावा हे वैभव आहे घरचं तसं असेल तर त्या ठिकाणी शांती क्षमा दया नांदते कोणीही विनमुख जात नाही महाराज घरचं वैभव आहे मग अतिथी जर विनमुख गेला तर ज्ञानोबारांचे एक प्रमाण आहे ने सुकृताची संपत्ती अतिथी तुम्ही नाही वाढलं तर विनमुख गेला रिकामा जात नाही आमचं पुण्य घेऊन जातो लई जबाबदारी येतात महाराज हे नाही जर घडलं तर मग त्याला त्याचं फळ मिळत नाही तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ मिळत नाही मग सगळ्यात तो अवघड आश्रम कोणता असेल तर गृहस्थ आश्रम आणि त्या म्हणजे पाल्याचं कर्तव्य आहे आपल्या आईवडिलांचं वर्षश्राद्ध पुण्यतिथी करणं त्या मुलग्याचं कर्तव्य म्हणून पुण्यतिथी होती महाराज एक बाप असाध्य रोगानं आजारी होता मुलग्यावर संस्कार नव्हते खापरात जेवाय वाढायचा बापाला आणि नारळाची वरवंटी पाण्याला ते नातू बघायचा आमच्या आजोबाला आमचा बाबा कसा जेवायला वाढतो कालांतर ते निघून गेला तो त्या लहान मुलाचा बाप आपल्या बापाला पोचवाय स्मशानात गेला तोपर्यंत त्या नातवानं ती वरवंटीने ते खापर लपवून ठेवलं ते बाप आपल्या बापाला पोचून आला बाळू इथल्या वस्तू काय झाल्या मी ठेवल्यात म्हटला तुला कशाला तुम्ही तुमच्या बापासारखं झाल्यावर मी तुम्हाला कशात वाढवू त्यावेळी शोधाय नको म्हणून ठेवल्या संस्कार एवढं संस्कार आहे कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक याचा हरिक म्हणजे आनंद वाटतो आहे गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुणी मगापासून सगळ्या वक्त्याने वर्णन केलं श्रीमंतीचं केलं का म्हणजे परमार्थाचं वर्णन केलं काय तुम्ही सगळ्यांनी मुखातून ऐकलं सा ते एवढं खर्च झालं नाही एवढं जमा केलं नाही एवढं बँकेत ठेवलं म्हणून ऐकलं काय परमार्थ धन सगळ्यांनी वर्णन केलं यासाठी मागले संस्कार लागतात त्याला आई वडिलांचा आशीर्वाद लागतो म्हणून तो आश्रम अवघड आहे म्हटलं त्या घरात सुद्धा शांती पाहिजे क्षमा पाहिजे दया पाहिजे हे सगळं ज्या ठिकाणी नांदतं आहे त्याला भक्तीचं वर्म सापडलं भक्तीचे ते वर्म जयाचे हाती तया घरी शांती क्षमा दया आता असे जर तिथं नांदत असेल तर त्या ठिकाणी आपल्याकडे एक रिद्धी सिद्धी म्हणून आहे भागवतामध्ये जवळजवळ 15वा अध्याय अखंड रिद्धी सिद्धी वेशी आहे अजून ते पुढे आपल्या वाचनात यायचं आहे आता 9वा अध्याय चालू आहे म्हणजे एकूण 24 रिद्धी सिद्धी मानल्या त्यातल्या 8 महासिद्धी 8 मुख्य आहेत त्यांची नावं सुद्धा आहेत लघिमा गरिमा अनिमा त्या सिद्धी विचार करतात प्राप्त करून घेणारे आम्हाला सगळे त्यांची कामं करायला लागतात पण एखादा महात्मा असेल ज्याला भक्तीचं वर्म सापडलं आहे त्याच्याकडे शांती आहे क्षमा आहे दया आहे अशा एखाद्या महात्म्याची सेवा घडली तर काय बिघडलं म्हणून त्या महात्म्य दारामध्ये हे हात जोडून उभा आहेत 8 महासिद्धी उल्लंघतीद्वारे नवजता दुरी दौडत का दौडून घालवल्या परमार्थाला ह्या रिद्धी सिद्धी प्रतिबंध आहे रिद्धी सिद्धी निधी तुम्हाला हरिपाठ सुद्धा पाठ नाही मला विशेष वाटायला की तळाशेकर महाराज आम्हाला विचारायचे पापाचे कळ पळती पुढे मागलं सांगता येत नाही रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जवळ त्या परमानंदी काय उपाधी आहे ना महाराज अजून नाथांचं एक प्रमाण आहे सिद्धी लावी पिशे कोण तया कुशे नेले राजहंसे पाणी काय कोण विचारते रिद्धी सिद्धीला महात्मा विचारत नाही महाराज एक अभंग आहे बघा देवा ऐक ही विनंती मज नपोरे हे मुक्ती हे ह्या अभंगावरती गुरुजींचे चिंतन सांगावं ते ज्ञानोत्तर भक्त आहे ना मी उगाच कधीतरी ऐकते मला काही काही मुद्दे सापडतात एकदा 9व्या अध्यायातलं चिंतन प्रवचन ऐकलं मी एकदा 4थ्या अध्यायातल्या 34 श्लोकावर ऐकलं तद्विधी प्रणिपातेनं त्याच्या मागला सगळा आधी म्हणजे सारांश सांगितला मग तो श्लोक सांगितला आम्ही तिथून पुढंच जातो
तसं 9व्या अध्यायामध्ये एक श्लोक बघितला मी, महात्मानस तुम्हा पार्थ दैवी प्रकृती. त्याच्या मागलं 2 श्लोक कसले आहेत बघायचे. मोघाशामोघ कर्मानो आणि अवजानंतिमा मुढा, हे आसुरी संपत्तीचं वर्णन केलं. आणि मग साधू कथा म्हटलं. आणि मग महात्मा. आता महात्म्याचं कर्तव्य काय? त्यांनी सांगितलं पुढं, सततम कीर्तयंतो माम. त्याचं कर्तव्य आहे असा महात्मा असेल तर अनन्य चिंतयंतो माम. कशी सांगड आहे बघा ती. एका श्लोकापासून ते पुढं चिंतन जर बघितलं तर असं त्याचं बायडिंग आहे, हे ऐकाय मिळायला पाहिजे. म्हणून सत्संग पाठ जो असतो ना, एकमेका चर्चा, ही राजेश्री दत्ता ही भाग्यवान ठरली महाराज. आमच्या नंतर गुरूंच्याकडे आली. काय म्हणजे ऐकतात ना प्रत्येक रविवारी. कधी फोन केला तर ती त्या कामात व्यस्त असतात. म्हणजे उर्वरित आयुष्यामध्ये भगवंताची सेवा घडते. आणि काय पाहिजे महाराज? हा सुख सोहळा स्वर्गीय नाही. मागलं सुकृत चांगलं आहे. यथार्थ सद्गुरू भेटलेत. या जन्मातले प्रयत्न आहेत. म्हणून तिने एक अभंग लिहिला आहे, जया परमार्थाची चाड. लिगाड घेऊन होत नाही परमार्थ. काहीतरी गमवावं लागतं, काहीतरी प्राप्त होतं. दोन्ही होत नाही महाराज. प्रपंच आणि परमार्थ होत नाही. एक घालवावं लागतो, एक त्यावेळी प्राप्त होतं. आम्ही कसं करतो? 2 गोष्टी आहेत, एक प्रपंच आणि परमार्थ. प्रपंच घालतो आम्ही प्रयत्नावरती आणि परमार्थ घालतो अदृष्टावरती. संत सांगतात परमार्थ हा प्रयत्नावरती आहे आणि प्रपंच हा अदृष्टावरती आहे. अन्न धन मान हे तो प्रारब्धाधीन. जेथे जावे तेथे कपाळ सरीस तुम्हाला सांगा ती म्हणशील. कारण कपाळ नशीब अदृष्ट प्रारब्ध आपण जाईल त्या ठिकाणी ते संघ असतो. मग परमार्थ मात्र प्रयत्नावरती आहे. पूर्ण होत त्याला परमार्थ म्हटलं, अपूर्ण होत त्याचं नाव संसार आहे. पण आम्ही काय म्हणतो, आम्हाला कुठली पाप्याला वारी, आमच्या नशिबात वारी नाही. इकडं लावतो नशीब म्हणजे अदृष्ट, आणि इकडं म्हणतो हे सगळं उभं केलं आहे ना, आम्ही काय काय करशील, रावणा एवढं होईल कसं? 7 कोटी घरं सोन्याची होती. मग गप परमार्थ करावं. त्यांनी वर्णन केलं आहे, काही थोडा बहुत लाग पाठ करा, भक्तिभाव धरा बळकट, तन मन ध्यान द्या लावून आणि जरी करणी असेल गोड शेवटी का. म्हणतो कसा अभंग आहे बघा. देवा एकही विनंती मज नको रे हे मुक्ती, तया इच्छा गती हेची सुख आगळी, या या वैष्णवांचे ज्ञानोत्तर भक्ताचा अभंग आहे. चुकायचं नाही. हे विश्वचे माझे घर ऐशी मती जयाची स्थिर. पण त्याच्या पुढचं प्रमाण आहे, मग याही वरी पार्था माझे भजने असतात. तिथलं चिंतन आहे ते, या या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी, रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडून येतीस. नको मग सांगितलं, नको वैकुंठीचा वास आहे तया सुखा नाश, अद्भुत हा रस कथा काळी नामाच्या, तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळी मेघ श्यामा, तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. आता ते भजनासाठी जन्म मागितलाय, रिद्धी सिद्धीसाठी नाही मागितलाय महाराज. म्हणून अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी जा म्हणून सांगितलं, त्या जायला तयार नाहीत. काही मंडळींनी आयुष्य घातलं, त्यांना प्राप्त होईना. आणि इथं नको म्हणून सांगणारा वारकरी संप्रदाय, वारकरी संप्रदाय भोगप्रधान नाही, त्यागप्रधान आहे. ही भूमी त्यागप्रधान आहे, स्वर्गभूमी ही भोगप्रधान आहे. म्हणा ते संसारी जन्मी जे यज्ञाधिक कर्म की जे मग स्वर्ग सुख भोगी. त्या ठिकाणी काय काय वर्णन केलं आहे बघा. सैंग चिंतामणीच्या भूमिका विनोदन वाटिका सुरतरुंची रंभी ऐश्य उर्वशी मुख्य भोग विलासिनी अंतुर्या भोग इंद्र सुखासारिखी. ती भोगभूमी आहे, ही त्यागभूमी आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये त्यागप्रधान संप्रदाय असल्यामुळं अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी नवजता दुरी दवडिता असा जर व्यवहार असेल तर महाराज सांगतात, तेथे दुष्टगुण न मिळे निशेष, चैतन्याचा वास झाला माझी. तिथं शोधूनही दुष्टगुण मिळत नाही महाराज. असे भक्त पांडव होते. पांडव, मला एक छोटं उदाहरण सांगतो मी. दुर्योधना रोज स्वप्न पडायचे, एकदा माझं शरीर वज्रदेही झालं, पांडवांना सोडणार नाही. पण सांगेल मला कोण सांगणार? भगवान कृष्णाला विचारावं तर तू कपटी आहे असं कोण म्हणायचा? दुर्योधन. कारण तू पांडवांची बाजू घेतो. मग पांडवांचा एक ज्येष्ठ भाऊ आहे, धर्म. नावाप्रमाणच धर्म, यत किंचित अधर्म नाही. धर्मा, माझी एक इच्छा आहे. दुर्योधना बोल. हे शरीर माझं लोखंडासारखं कशानं होईल? माहिती होतं दुर्योधन म्हणजे धर्माला, कारण हा वज्रदेही होणार नाही, आमच्यावर चाल करणार. पण आमचा कोणतरी पाठराखा आहे हा निश्चय ठाम होता. कुणाला? धर्मराजा. सोपी गोष्ट आहे म्हटले. तुझी आई गांधारी आहे ना, त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली आहे, त्यामुळं डोळ्यात एवढी शक्ती आहे. जर ती पट्टी सोडून तुला नखशिखांत बघितला, तुझे शरीर लोखंडासारखं होतं. तेवढंच पटलं बघ.
आईकडे गेला, आई पट्टी सोड, नाही सोडणार. आई पट्टी सोड, तुला कुणी सांगितलं सांग. आई मला धर्मानं सांगितलं. कृष्णानं सांगाय नाही नव्हे, तिलाही विश्वास नाही, धर्मानं सांगितलं जा म्हटली. पर सगळी कपडे उतरून ये. हा सगळी कपडे उतरून चालला होता, पर देव म्हटले हा जर वज्रदेही झाला माझ्या पांडवांचं काय. मग जख्ख ब्राह्मणाचं रूप घेतलं, वाटेवरती उभं राहिला. दुर्योधना अरे कुठं चाललास. ब्राह्मणा थांब थांब म्हटले, मला आईसमोर असं उभं राहायचं आहे. तुला कुणी सांगितलं हे. धर्मानं सांगितलं. काय कळतंय का त्याला. देव म्हणले, देवरूपी ब्राह्मण म्हटला अरे आईसमोर असं उभार नाही, बरोबर नाही. मग ब्राह्मणा मी काय करू. हे कापड घेऊनच गेला होता कापड, मी कमरेभोवती गुंडाळ. ती गुंडळून गेला. आईनं पट्टी सोडली, बघितला, परत पट्टी बांधली. बाळा तुला मी काय सांगितलं होतं, सगळी कपडे उतरून ये. आई मी सगळी कपडे उतरून आलो होतो, आणि कशाला कापड गुंडळस. ते वाटत एक ब्राह्मण भेटला, त्यानं कापड दिलं. अरे तो ब्राह्मण नव्हता, भगवान कृष्ण तुला फसवला आहे म्हटले. मग ती गदा मारली कुठं. पर धर्माचा निश्चय ठाम होता. आम्ही काय म्हटलं असतं, निम्मे अर्धे कपडे घालूनच जातो. निश्चय नाही ना, डळमळतं. संशयावनी घोर अनेक नाही पाप थोर, हा विनाशाची बाबत निश्चय पाहिजे महाराज. बुद्धी निश्चय आत्मज्ञान असं त्यांनी वर्णन केलं आहे. म्हणून त्या ठिकाणी दुष्ट गुण शोधून मिळत नाही. ते एकदा असं महाभारतामध्ये घडलं. दुर्योधनानं आरोप केले, हा जो भगवान कृष्ण आहे ना, हाच आमच्यात भांडणं लावतो आणि कायम बाजू कुणाची घेतो, पांडवांची. ते असं काही दृष्टीत दोष आहे, त्याला मी काय करणार. तू दुष्टगुण काढून टाक ना. एवढे दुष्टगुण आमच्याकडे काय आहे दाखवतो म्हटले. हा सगळा दरबार भरलाय ना, जा दुर्योधना या पृथ्वीतले सगळे राजे आहेत, एक सत्वशील राजा घेऊन ये. तो पुढे गेला. धर्माला सांगितलं जा धर्मा, हे सगळे राजे आहेत ना, यातला एक सत्वशील दुष्ट राजा घेऊन ये. उलट सांगितलं. दुर्योधन पुढे आहे, धर्म पाठवून फिरतो. दोघंही आले. हे भगवान कृष्णा यात एकही चांगलं नाही. कोण म्हणतो, दुर्योधन. लगेच धर्म आला, हे भगवान कृष्णा हे सगळे राजे देवाच्या मूर्ती आहेत. राजे तेच होतं. एकाला दुष्ट दिसले, एकाला सत्वगुण चांगले दिसले. याचं कारण जर काय असेल तर ज्या ठिकाणी दुष्टगुण शोधून मिळत नाही त्यांचं नाव पांडव आहे. देव राहिला कुठं मग, द्वारकेचा शंका निर्माण होईल कोणा घरी म्हणून, पांडवा घरी. याचं कारण जर काय असेल, तेथे दुष्ट गुण न मिळे निशेष. म्हणून ज्ञानदेव म्हणे व्यासाच्या कुणा द्वारकेचा राणा, पांडवा घरी पहाते पांडव अखंड वनवासी, परित्य हरीशी न विसंबिती किंवा त्या हरीशी आठविती असं एक प्रमाण आहे. म्हणून तेथे दुष्टगुण न मिळे निशेष. आता दुष्टगुण जर नसेल, चैतन्याचा वास झाला माझी. चैतन्याचा वास याचा एवढाच अर्थ आहे, त्याला आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाची प्रचिती आहे. दुष्टगुण नसल्यामुळं. आसुरी संपत्ती योग अध्याय वाचलाय का नाही ज्ञानेश्वरीमधला. क्रोध, अभिमानस्य, दंभो, दर्पो, सगळं नामतं महाराज. हे सगळं इथं राहतं ना. ओले मृतिकेचे मंदिर, आत 6 जण मंदिर. ते काय सत्वगुण बाहेर पडू देतील म्हणतात. एकेकाचं वर्णन केलं आहे त्यामध्ये. दंभ केवढा आहे, दर्प केवढा आहे, ते गुरुजी अभंग सांगतात नाटामधले. न करी दंभाचा सहाय्य असते. पाठीमागलं सगळं त्याचं बॅकग्राऊंड काय काय आहे बघा तुम्ही, वर्णन कसं कसं केलं आहे. नको आहे ना म्हटलं त्यांनी. हे सगळं जिथं नांदत नाहीत, शोधून दुष्टगुण मिळत नाही, तेथे दुष्टगुण न मिळे निशेष. मग कसा आहे व्यवहार. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवन, हा भक्तियोग निश्चित जान माझा. हे समजते श्री वासुदेव, ऐसा प्रतित रसाचा ओतला भाव. भक्ता माझे राव ज्ञानी तोचे, हे विश्वची माझे घोर, ऐशी मती जया. हे सगळं तिथं दुष्टगुण नाही, चैतन्याचाच वास आहे. अखंड वास का म्हटला असेल तर आत हरी बाहेर हरी, हरीने मज कोण दिली. हे गोपिकेंचं उदाहरण आहे बघा. गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या. विकाय काय गेल्या होत्या, विकाय काय गेल्या होत्या, दही दूध. आणि म्हणतात काय, याला त्यांनी चैतन्याचा वास म्हटलेला आहे. म्हणजे एका चैतन्याशिवाय बाकीचं काही दृष्टीला दिसत नाही. त्याला त्यांनी म्हटलं हे कधी घडलं, त्याच्या मागलं प्रमाण आहे. दुष्टगुण नसेल तर आणि दुष्टगुण असेल तर चैतन्यच दिसणार नाही महाराज. हा आहे असा, हा तसा आहे, तसं आहे. ते मला अजून माहिती नाही सगळं, पण इथं सगळे एके ठिकाणी येतात. त्याचं कारण आहे, त्यासाठी तसं वागावं लागतं आपण. आणि त्याला त्यांनी म्हटलं आहे तेथे दुष्टगुण न मिळे निशेष, चैतन्याचा वास झाला माझी. असा असेल तर त्याचं चित्त काही दुःखी होत नाही महाराज. संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ, सदा आणि सर्व काळ संतुष्ट चित्त पाहिजे. सदा सर्व काळ होत नाही महाराज.
एक प्रमाण आहे बघा. सुखी संतोषा न यावे, दुःख विषादा न भजावे, लाभाला पण धरावे मना माझी. सुख झालं हरळून जाऊ नको, दुःख झालं म्हणजे विषाद मानू नको. समे कृता लाभा लाभो जया जय म्हणून एक श्लोक आहे बघा. स्थितप्रज्ञेश का भाषा समाधिस्थच केशवा तिने प्रतिने सांगितलं आहे. म्हणजे महाराजांचं कसं म्हणणं आहे, जवरी अर्जुना तो बोधू भेटेना मना तवरी या साधना. तृप्ती झाली आज जैशी साधने सर ती आपैशी देखी आत्मतुष्टी तैशी कर्मे नाही. हे वर्णन त्याने पुढं केलं आहे. म्हणून सदा सर्वता चित्त संतुष्ट पाहिजे. याच्यासाठी येताना आपण काही आणलेलं नाही, जाताना काही नेता येत नाही. मधील ते वाव वावगी उपाधी तुम्हा आम्हामध्ये तिची परी असा एक अभंग आहे. क्षरला सागर गंगा ओघी मिळेल आपणची खेळे आपणच. कशाला तादात धरायचं. म्हणून ती चरित्र ऐकायचं आणि सांगायचं सुद्धा. 17 वर्षापर्यंत श्रीमंती होती. पिढीवर बसायचे तुकाराम महाराज. आप्पाजी गुळवे पुण्याचे श्रीमंत व्यापारी, दिहोगावचे बोल्लोबा आंबिले श्रीमंत व्यापारी सोयरी. दुष्काळ पडला. आता ती चित्र आहेत ना. पाऊस आहे काय, आईची पुण्य आहे म्हणून लागला. आज 4 वर्ष असं आहे गुरुजी म्हटले. म्हटलं आता आम्ही गुरुजी पुढच्या वेळी पाठच करणार. पाऊस येतो ह्या जमिनीला धरूनच आपण जायचं. उगा गुरुजी हॅलो सकाळी फोन करायचा, पाऊस आला म्हणून राहिलो. कसलं रे तुझं प्रेम. येणार पाऊस, आम्ही जमीन धरूनच येणार. पाऊस येऊ दे. टेलर कसं पाऊस येऊ दे नाही येऊ दे आपण हजर राहायचं. तात्पर्य काय मुद्दाम तुम्हाला सांगायला मी, कलियुगामध्ये फार पाऊस कमी आहे. 68 वर्षे घन. आणि अजून एक प्रमाण लिहिलं आहे त्यांनी, मेघ पडो भीती. तुकोबारायांचं वाक्य तसं सापडत घातलं बघा. पिके सांडेली क्षिती. कलियुगामध्ये पाऊस पडाय भीतो आहे आणि जमीन पीक धरायला धजत नाही. याची कारणं काय असतील तर आमचं साखरे महाराजांचं एक वाक्य आहे, 84 लाख जीवापैकी एक जीव जर सोडला बाकी सगळे जीव या निसर्गावरती उपकार करतात. असा एकच आहे तो निसर्गावरती अपकार करतो, त्याचं नाव मनुष्य आहे. मग आपण याच घातक आहे कळायला पाहिजे. म्हणून काही झालं तरी आपलं अदृष्ट आपलं नाही, कधी मिळणार नाही. आपलं आहे ते कोणी घेणार नाही. सदृढ निश्चय असेल तर संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ. आणि मग त्यांनी म्हटलं तुटली हळहळ त्रिगुणाची. हळहळ निघून गेली म्हणून एक महाराजांचं प्रमाण आहे बघा. तुका म्हणे घालो तयावरी भार. कोणावरी नाम निर्देश केलेला नाही. तयावरी म्हणजे कोणावरी, देवावरी. तुका म्हणे घालो तयावरी भार, वाहोवा संसार देवापायी. ठेविल्या अनंते तैशीचे राहावे, चित्त्या सोद्यावे. आणि नाही जर समाधान मानलं तर वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. संचित प्रारब्ध क्रियमान ही त्रिपुटी आहे. काही झालं तरी ते भोगून संपव. ज्ञानोबरांचं एक प्रमाण आहे. एक मनुष्य फिरत फिरत अरण्यात गेला. येताना घरी आला. घरी येताना त्याला झाड दिसलं. झाडावर एक पक्षी दिसला. त्याला तो आवडला. कुणाला काय आवडेल काही सांगता येत नाही महाराज. हल्लीच्या युगामध्ये काय कुणाला आवडेल. त्याला पक्षी आवडला. तो घेऊन आला घरी. त्याला रोज तो मागून पुढून बघायचा, पण त्याचा कलर त्याला पसंत पडला. कावळा हो. मग त्याने काय केलं, दुसरा एक मनुष्य घेतला आणि त्याला सांगितलं हे बघ कावळा पकड. आणि आपण काय केलं, दुधाची धार लावली. जाणार लोक म्हणले काय करतोस, तुम्ही गप्प बसा हो, मला याला पांढरा करायचा आहे. होईल का सांगा. ललाटीचे लिहिले न मोडिता काही केले, काळे गोरे पण धुतले पिटवलेले. मग हे जर होत नाही तर का अट्टहास. मग चित्ती असो द्यावे समाधान. असं घडलं तर महाराज देवही वर्णन करतो आहे. जो मद होय अनन्य शरण तयाचे निवारी निजन्म मरण. शरणागता शरण्य मीच एकूण. पण शरण जायचं कसं याच्याविषयी 2 प्रमाण आहेत. सुवर्णमणी सोनिया कल्लोळ जैसा पानिया तैसामध्ये धनंजया. सोना आणि अलंकार 2 आहे का एक आहे, पाणी आणि लाट 2 आहे का एक आहे. असा अभिनत्वान तुम्हाला शरण ये. थोरपण पर्रा सांडीजे उत्पत्ती आघ विसरीजे, जगा धाकुटा होईजे तेजवळी माझी. असं घडलं तर महाराज म्हणतात तुका म्हणे त्याचा देव सर्व भार, चालवी कामार होऊन या अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी नवजता दुरी दवडिता. तुका म्हणे त्याचा देव सर्व भार. त्याचा म्हणजे कोणाचा. मागल्या 4 प्रमाणात जे सांगितलं आहे त्याचा. त्याचा म्हणजे कुणाचा. तिथून पुढं तर काही नाही, पाठीमागे बघायचं. ज्याला भक्तीचं वर्म सापडलेलं आहे त्याचा. ज्याच्या घरी शांती क्षमा दया नांती त्याचा. ज्यानं अष्टमहासिद्धीला दौडून लावल्या त्याचा. ज्याच्याकडं दुष्टगुण शोधून मिळत नाही त्याचा. ज्याचं चित्त सदा सर्व काळ
संतुष्ट आहे, ज्याची हळहळ निघून गेली आहे, त्याचा देव सर्व भार, ही सगळी लक्षणं चौथ्या भक्ताची आहेत. भक्तांचे प्रकार तरी माहिती पाहिजेत. अर्थ अर्थार्थी जिज्ञासू ज्ञानी, सकाम निष्काम, पामर विषयी जिज्ञासू मुक्त. सकाम सारखं देवाला सोडतच नाही. गुरुजींचं कीर्तन असते बाळूमामावर जन्मकाळाचं. काय काय मागतात रे बाळूमामाकडे, गुरुजी म्हणतात. काय पण बोलत नाहीत, गप्प बसतात ती. अरे मामाची दृष्टी जगावर कशाला मागतात? हे चरित्रामध्ये करिरवा म्हणून कोणतरी गुरुजी किल्ला आहे की ते संतानासाठी. त्याच्यावेळी मामा गेले आणि तो हिंसा करत होता. तुला मुलंच पाहिजेत काय रे म्हटले. सांगाय आला मामा पुरे म्हणून. कशाला मागता? मागून नाही आला. मग अशी गुरुजीने एक नाव घेतलं बघा, आप्पा स्वामी सुरेगावकर, तळाशीकर महाराजांचे गुरुबंधू. बापू महाराज तळाशीकर, राम यादव, आप्पा स्वामी सुरेगावकर एका वर्गात. दादा महाराज साखरे महाराज. तिथे एकदा आम्ही पारायणला गेलो. त्यांचा आळंदीमध्ये एक आश्रम आहे, गोपाळपुराला म्हणून. श्रीधर स्वामी त्यांचं नाव. त्यांचं गाव नगर जिल्ह्यामध्ये. मग तिथं सगळी मंडळी राहिली. मोठमोठी तळासची मंडळी होती. मी लहान होतो त्यावेळी. पारायणला माऊलींच्या समोर पारायण झालं होतं. ही सगळी जाताना मंडळी म्हटली स्वामींचं दर्शन घेऊया. स्वामींच्या पाया पडल्या. थांबा म्हणले, माझा एक प्रश्न आहे, तेवढा सांगा आणि तुम्ही जा. माऊलींचं दर्शन घेतलं? हो घेतलं. म्हणले सगळे लोक म्हणले आम्ही भोजा बांधून तयार आहे, दर्शन माऊलींचं घेऊन आता आलोय. मग एकच सांगा म्हटले, माऊलींचं दर्शन घेताना कुणीही त्या माऊलींच्याकडे काही मागितलं नाही असा कोण असेल त्यानं हात वर करा. कुणाचा हात वर जायला? मी कशाला करू? मी शेवटला होतो पाठीमागं. बरीच मंडळी राहत महाराज, ही सगळी मंडळी पुढं होती. ते जाधव मालक होते. ज्या अर्थी तुम्ही वर हात करत नाही त्या अर्थी तुम्ही माऊलींच्याकडे काही ना काहीतरी मागितलेलं आहे. मागू नका म्हणून. तुम्ही इथून इथंपर्यंत पारायणला आलात, माऊली तुमचं कल्याण करेल, मीही तुम्हाला आशीर्वाद देतो म्हणले, तुमचं कल्याण व्हावं. पण कुणाकडं काही मागू नका म्हणले. काही न मागे कोणाशी. म्हणून गुरुजींचं एक वाक्य मी बघितलं, गुरुदक्षिणा द्यायला लागते महाराज. तुम्ही असं काही समजू नका. ते म्हणजे भगवान कृष्ण आणि सांदीपन ऋषींच्या घरी ते काहीतरी मुलं पाठीमागं आणून दिली ना गुरुदक्षिणा. आता गुरुजी शिकून बाहेर पडल्यानंतर ते विचारलं नाही आप्पा स्वामींनी, गुरुदक्षिणा तुम्ही मागील देतो म्हणून सांगितलं, काही नको म्हणून सांगितलं. फक्त हे सगळं करताना कथा कीर्तन प्रवचन ते श्रीफळच्या खाली काय दिले का नाही बघू नको म्हणजे. काय आहे? गुरुदक्षिणा. तुम्ही कुणीही सांगा आमच्या गावात पैसे मागितलं म्हणून, आणि मागणारे महाराज तुम्हाला किती दाखवू मी सांगा. यादी आहे माझ्याकडे, पण सांगायची नसतील नावं त्यांची. त्यांच्यावर आपलं पत्रिकेवर नाव छापून येतं. कशासाठी महाराज? ही ठेवून ज्यानं सांभाळली त्याचा परमार्थ आहे. किती सांगू तरी न ऐकती फट्ट गाढवाच्या. ते आमच्या काय काय आले भागवतामध्ये, पाहुनी मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञाना, तो लांडा गर्धभ जाना पुच्छेविन दोपाई. हे जाणून या यदुराया देहाच्या लवलाया, परमार्थ साधावया ब्रह्मपाया उदित व्हावे. साधावया आत्मलग्न सावधान बिजोराचे मन, तैसे सायूचे लग्न साधावे. काय काय वर्णन केलं आहे. असा असताना मनुष्य देह परमार्थासाठी भगवंतानं तुम्हाला दिला आहे. त्याचा देव सर्व भार कुणाचा? हे वाक्य जगन्नाथ उच्चारलं बघा. जे पुरुषार्थ सिद्धी चौथी, म्हणजे 4 पुरुषार्थ आहेत, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. मोक्ष हा परम पुरुषार्थ आहे आणि बाकीचे 3 त्याची साधनं आहेत. म्हणून धर्मानं जगावं मनुष्यानं. माझं तेही माझं, दुसऱ्याचं माझं कधी म्हणू नये. कौरव काय म्हटले? सुईच्या टोकावर मावेल एवढं देणार नाही. अर्जुनाकडून 12 करून घेतलं कौरवांचं, एकही नाही राहिला. म्हणून धर्मानं जगायचं. धर्माच्या पुढं शब्द कुठला आहे? अर्थ आहे. अर्थ कसा असावा? धर्मानंच असावा, जोडून या धर्म. आणि काम तरी कसं असावा? भागवतामध्ये चिंतन आहे. ज्यानं ब्रह्मचर्य म्हणजे गृहस्थ आश्रमामध्ये नित्यनियमाप्रमाणे जो वागला आहे त्याला सुद्धा त्यांनी म्हटलं आहे धर्मानं काम सुद्धा असावा. हे सगळं घडलं तर परमपुरुषार्थ प्राप्त होतो. हा 4था पुरुषार्थ आहे, तो जगाला वाटत चालला आहे. त्याचा देव सर्व भार वर्णन केलं. म्हणून सगुण भक्तियोगात त्याचं भरपूर वर्णन केलं. तेषाम्यहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवान मीन चिरात प्रार्थम मय्यावेशी ते तसा किंबहुना धनुर्धरा जो मातेची आई उदरा. आता ते कसं मापायचं सांगा? त्या ओळीचा अर्थ असा आहे, आईचं तिच्या लेकरावर किती प्रेम आहे तुम्ही कशात मापणार आहात? रस्ता किलोमीटरमध्ये मापता येतो, घनपदार्थ किलोग्रॅममध्ये मापता येतात, द्रव पदार्थ मिलीमीटरमध्ये मापता येतात. आईचं लेकरावलं प्रेम तुम्ही कसं मापणार सांगा?
2 आया होते, एक बाप होता. बाप निघून गेला. लेकरू एक होतं. एका लेकरासाठी दोन्ही आया भांडतात. ती म्हणती माझं, ती म्हणती माझं. जे 9 महिने ओझं वाहिलं तो माझा आहे म्हटली. दुसरी म्हटली तो माझा आहे. भांडण कोर्टात गेलो. फार कोर्ट हुशार त्या काळात. म्हणजे आताची आडण नाही मला म्हणायची. त्यांनी समजून सांगितलं तिच्याकडे 1 वर्ष राहू दे, तुझ्याकडे 1 वर्ष नाही म्हटली ती माझं आहे. ओझं वाहणारी म्हटली ते माझं आहे. काही केलं ऐका त्यांनी कोर्टानं ठरवलं हे बघा तुम्हा दोघींनाही देतो म्हणली. त्यांनी एक टेबल आणला त्याला झोपवला. आम्ही शस्त्र घेणार, याचे 2 भाग करणार, दोघींना देणार. जिनं ओझं नाही वाहिलं ती म्हटली साहेब मला कुठलाही भाग द्या. जिनं ओझं वाहिलं ओ साहेब तू तिच्याकडे राहू दे, त्याला मारू नका, तिचं नाव आई. किती आहे, जेवढं आईचं लेकरावर प्रेम आहे तेवढं माझं माझ्या भक्तावर प्रेम आहे. म्हणून एरवी तरी कोणाच्या भक्ता, कोणाच्या माझ्या म्हणा की मी कोणाची, तुम्ही कोणाच्या म्हणशीला. माझ्या म्हणण्यामध्ये त्यात एक हेतू आहे महाराज. त्याचा भक्त असेल तर, नाहीतर 33 कोटी देव चामुंडा 8 कोटी भैरव रे ऐसे देव बोलले पुराणी. काय काय वर्णन केलं आहे त्यांनी बघा. म्हणजे जो देव षड्गुणाश्वर संपन्न आहे, त्याचं कार्य आहे यदा यदाय धर्मशव, ज्याची उपाधी माया आहे त्याला देव म्हटलं. तो देव म्हणतो आहे माझा भक्त असेल तर माझ्या भक्ता संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरा न मागील नामाच्या सहस्रवी नावा या अवधारी सजून या संसारी तारो झाल. म्हणजे माझ्या भक्ताला जर चिंता असेल तर भक्त नाही तो. महाभारतामध्ये द्रौपदी आपल्याकडे ओढते, कृष्णा धाव म्हणते. कशाला येऊ म्हणते, तू ओढतेस ना, तुझं तू ओढ म्हटली त्याने. शेवटी इथं हात लावला, कारण ते 9 वारला इथं गाठ असते म्हणे. ती गाठ सुटली, इथं हात लावला. कृष्णा धाव, नाही येत म्हटले. 2 हात वर केले. धावायला लांब कुठं होता तो, जवळच होता ना. हे लई वर्णन केले भागवतामध्ये. उद्धवा भर सभेमध्ये माझी बहीण जर मी वस्त्राच्या घड्या हातात दिल्या असत्या तर नेसताना ती उघडी दिसली असती. नेसती लुगडी सोयी झालो, असं वर्णन केलं भागवतकारांनी. त्याचा देव सर्व भार. पण कसं सगळा भार देवावर घातला तर आम्ही करतो म्हटलं. देव बघ जाऊ तू सर्वस्व भगवंताला अर्पण करायला पाहिजे. म्हणून जो मज होय अनन्य शरण म्हटलं त्याचा देव सर्वभार. कारण देवाचं कार्यच आहे ना. निर्गुण असणारा भगवान परमात्मा सगुण झाला. याचं कारण जर काय असेल तर भक्त रक्षण दुष्ट संहार अशी शेकडो पदे लिहिले आहेत त्यांनी. मागे पुढे उभार आहे सांभाळी आली आघात निवाराया. काय पद आहेत बघा. देखा नवलत या प्रभूचे अद्भुत प्रेम कोणाचे भक्ताचे सारथ्यपण पार्थाचे करी तू असेल. ध्वजस्तंभावरी वानरूप तो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंधरू अर्जुनीशी पायुको पाठीशी घातला आपण त्याने पांचजन्य आस्फुरीला. पांचजन्य शंख वाजवल्यावर पहिल्या अध्यायामध्ये वर्णन केलं आहे बघा. काय काय झालं हे बघा. पृथ्वी गेली रे गेली, देवा मोकळवादी झाली, एकच टाळी पिटली सत्यलोकी. शत्रूला भीती घालण्यासाठी त्यांनी पांचजन्य आस्फुरीला अवलिळाची. असा असणारा भगवान परमात्मा ही जर सगळी लक्षणं जुळली तर तुका म्हणे त्याचा देव सर्वभार. चालवी कामार होनिया अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी नवजता दुरी गवडिता ज्ञानेश्वर.